Hello students. Now next article आपला डी चाललंय. आपला ए बी सी पार्ट झालेला आहे. ए बी सी पार्ट त्याच्यामध्ये झालेला आहे. ए मध्ये आपलं काय झालं आहे, ए बी सी याला आपण पार्ट 1 म्हटलं आहे. ए बी सी याला पार्ट 1 म्हटलं आणि आता हा डी ई एफ जो पार्ट आहे त्याला आपण पार्ट 2 म्हटलं. म्हणजे थोडंसं आपला टॉपिक मोठा असल्यामुळे आपण त्याचे पार्ट केले. पार्ट 1 मध्ये काय आणि पार्ट 2 मध्ये काय. ठीक आहे. पार्ट 1 मध्ये काय घेतलं आपण, पार्ट 1 मध्ये डेफिनेशन ऑफ मॅट्रायसेस अँड टाइप्स ऑफ मॅट्रायसेस. ठीक आहे. नंतर सेकंड मध्ये काय घेतलं, पार्ट 1 मध्येच काय घेतलं, पार्ट 1 मध्ये सेकंड त्याच्यामध्ये अल्जेब्रा ऑफ मॅट्रायसेस, त्याच्यामध्ये इक्वॅलिटी ऑफ मॅट्रायसेस, ॲडिशन, सबट्रॅक्शन आणि स्केलर मल्टिप्लिकेशन. आणि थर्ड पार्ट त्याच्यामध्ये काय घेतला, सी काय घेतलं त्याच्यामध्ये मल्टिप्लिकेशन ऑफ मॅट्रायसेस. त्याच्यामध्ये मल्टिप्लिकेशन अँड मॅट्रायसेस अँड इट्स प्रॉपर्टीज अँड ट्रान्सपोज अँड इट्स प्रॉपर्टीज. हा एवढा पार्ट आपला हा पार्ट 1 मध्ये झाला. ठीक आहे. हा बेसिक आहे सगळं. आणि आता इथून पुढचा पार्ट आहे डी ई एफ जे आपण घेणार. त्याच्यामध्ये डी हा पण कसा आहे तुमचा, हा पार्ट सगळा बेसिकली आहे. बेसिकली पार्ट आहे हा पण. मी तुम्हाला रो, कॉलम, इंटरचेंज, स्केलर हे सगळं तुम्हाला बेसिक आलं पाहिजे. काय इंटरचेंज आलं पाहिजे, स्केलर मल्टिप्लिकेशन जमलं पाहिजे आणि ॲडिशन, स्केलर मल्टिप्लिकेशन हे काय आहे हे याच्यामध्ये बेसिक कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायच्या. आणि त्याच्यानंतर जो ई आणि एफचा पार्ट आहे त्याच्यामध्ये मेथड्स आहेत. म्हणजे टू फाइंड ॲडजॉईंट आहे, ॲडजॉईंट काढायचं आहे त्याच्या 2 मेथड्स आणि एक्स वाय झेडच्या व्हॅल्यू काढायच्या त्याच्या 2 मेथड्स. असा ई पार्ट जो आहे तो ॲडजॉईंटचा आहे, त्याच्यामध्ये 2 मेथड्स. आणि एफ पार्ट जो आहे तो ॲप्लिकेशन ऑफ मॅट्रायसेस आहे, त्याच्यामध्ये व्हॅल्यू एक्स वाय झेडच्या व्हॅल्यू काढायची, त्याच्यामध्ये 2 मेथड्स आहेत. त्या 2 मेथडने व्हॅल्यू आपल्या काढायची. अशा टोटल 4 मेथड्स आहेत. ईमध्ये 2 मेथड, डीमध्ये 2 मेथड. त्यातला आपला पहिला पार्ट आहे तो ई एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन्स. तर ह्याच्यामध्ये काय 6 ऑपरेशन्स आहेत बघा, 3 रो आणि 3 कॉलमचे. तर कुठले बघा, पहिलं ए इंटरचेंज. इंटरचेंज याचा अर्थ काय, आर आय इंटरचेंज आर जे, ह्या जनरल फॉर्मॅट आहे तुम्हाला. आर आय इंटरचेंज आर जे, इथं तुम्ही 1 2 3 कुठले व्हॅल्यू ठेवू शकता. ठीक आहे. किंवा हेच आपण सी आय इंटरचेंज सी जे, हे झालं रोच्या बाबतीत, हे झालं कॉलमच्या बाबतीत. ठीक आहे. हे रो कॉलम किती झाले, एक, हे रोचा एक झाला. इथं मल्टिप्लिकेशन, स्केलर मल्टिप्लिकेशन रोचा के इंटू आर आय हे एक झाला रोचा. आणि ॲडिशन स्केलर मल्टिप्लिकेशन आर आय प्लस के इंटू आर जे हे 3 राहिले रोचे. आणि ऑरमध्ये 3 काय झाले हे कॉलमचे. असे 3 रो आणि 3 कॉलमचे असे टोटल 6 ऑपरेशन याच्यामध्ये आपला यूज करायचे. ठीक आहे. आता पहिलं बघा, आर आय इंटरचेंज आर जे किंवा सी आय इंटरचेंज सी जे. आता हे कधी यूज करायचं, आपल्याला ज्यावेळेस आपण पुढच्या मेथड्स यूज करतो, टू फाइंड इनवर्स वगैरे किंवा फाइंड एक्स वाय झेड याची व्हॅल्यू आपण काढतो, त्यावेळेस त्या मेथडमध्ये जे 4 मेथड्स आहेत तर 4 मेथडमध्ये आपण हे ज्यावेळेस 0 आणि 1 आणतो, तिथं आपल्याला त्या मॅट्रिक्समध्ये काय करावं लागतं, आपल्याला 0 आणि 1 आणायचं असतं. युनिट मॅट्रिक्स आपल्याला तिथं फॉर्म करायचा असतो, त्यावेळेस आपण हे यूज करायचं. मी तुम्हाला यूज फॉर 0 अँड 1, म्हणजे 0 आणि 1 आणताना तुम्ही हे ऑपरेशन वापरू शकता. कुठलं, इंटरचेंजचं. लक्षात आलं. नंतर बी बघा, स्केलर मल्टिप्लिकेशन. याचा अर्थ के इंटू आर आहे. आपण ह्याच्या पाठीमागे अगोदर पण पाहिलं आहे स्केलर मल्टिप्लिकेशन. याचा अर्थ आपलं तिथं काय होतं, समजा केलर के इंटू ए होतं. याचा अर्थ के म्हणजे समजा 2 घेतलं तर मॅट्रिक्स ए आहे, त्यातले एलिमेंट घ्यायचे आपण. ठीक आहे. याचा अर्थ स्केलरनं प्रत्येक एलिमेंटला मल्टिप्लाय करायचं. हे कशात होतं, स्केलर मल्टिप्लिकेशन. आता इथं काय आपला, इथं काय स्केलर मल्टिप्लिकेशन कसं आहे, के इंटू आर आय किंवा के इंटू सी आय. याचा अर्थ फक्त पर्टिक्युलर रोच आहे. इथं समजा आयची व्हॅल्यू 1 2 3, समजा के इंटू R1 असेल तर फक्त R1लाच फक्त त्या स्केलरनं काय करायचं आहे, मल्टिप्लाय करायचं. R2ला किंवा R3ला करायचं नाही. येतं लक्षात, के इंटू आर आय. तसंच के इंटू सी आय. सी आयची व्हॅल्यू समजा 2 असेल तर C2 झालं, म्हणजे कॉलम C2 कॉलमलाच फक्त काय करायचं, त्या स्केलरनं मल्टिप्लाय करायचं, इतर कॉलमला करायचं नाही किंवा इतर एलिमेंटला करायचं नाही. आता हे कधी यूज करायचं, यूज फॉर 1. ज्यावेळेस आपण 1 आणतो त्या मॅट्रिक्समध्ये, 1 आणताना शक्यतो काय करायचं, स्केलर मल्टिप्लिकेशनचा यूज करायचं.
आणि लास्ट सी आहे ॲडिशन स्केलर मल्टिप्लिकेशन. याच्यामध्ये आर आय प्लस के इंटू आर जे, याचा अर्थ हे ॲडिशन आहे. बघा इथं फक्त इंटरचेंज आहे. इंटरचेंज म्हणलं की ह्या सिम्बॉल वापरायचा इंटरचेंजचा. याचा अर्थ आर आयच्या ठिकाणी आर जी आणि आर जेच्या ठिकाणी आर आय असं त्याचा अर्थ. ठीक आहे. मी समजा फॉर एक्झाम्पल इथं काय समजा R12 घेतलं, समजा काय R1, समजा R1 इंटरचेंज R3 घेतलं, तर याचा अर्थ काय होतो, R1 रो चेंज करायची, R1ची रो R3च्या ठिकाणी ठेवायची आणि R3ची रो कुठे ठेवायची, R1च्या ठिकाणी ठेवायची. हा झाला इंटरचेंज. ठीक आहे. तसंच कॉलमचंच C1 इंटरचेंज C2 असेल तर C1चा कॉलम C2च्या ठिकाणी ठेवायचा, C2चा कॉलम C1च्या ठिकाणी ठेवायचा. आपण इथे एक्झाम बघणार होतो आपण, हे काय तुम्हाला हा क्वेश्चन दिलेला आहे त्याच्या आधारे तुम्हाला ते क्लिअर होईल. तर काय आर आय प्लस के इंटू आर जे, याचा अर्थ हे ॲडिशन आहे आणि हे स्केलर मल्टिप्लिकेशन आहे. म्हणून याला म्हटलं आहे ॲडिशन स्केलर मल्टिप्लिकेशन. म्हणजे ॲडिशन पण आहे त्या रोची, पर्टिक्युलर R1 असेल, R2 असेल किंवा R3 असेल, त्या रोची ॲडिशन काय के इंटू आर जे, म्हणजे ॲडिशन स्केलर मल्टिप्लिकेशन. तसं इथं हे झालं रोजचं. तसं कॉलमचं सी आय प्लस के इंटू सी जे. तर हे कधी यूज करायचं, यूज फॉर झिरो आणताना याचा यूज करायचं. झिरो आणताना ॲडिशन स्केलर मल्टिप्लिकेशन यूज करायचं. नंतर स्केलर मल्टिप्लिकेशन 1 आणताना यूज करायचं. आणि 0 आणि 1 कधी कधी आपलं आणताना हे इंटरचेंज पण करावं लागतं. म्हणजे हे थोडक्यात लक्षात ठेवलं की आपल्याला तो मॅट्रिक्स आणणं सोपं जातं. ठीक आहे. आता बघू आपण एक्झाम्पल बघा. लेट ए इज इक्वल टू काय मॅट्रिक्स 1 0 -1 3. हा क्वेश्चन आपला एक्झाम्पल आहे. ठीक आहे. आता अप्लाय द गिवन एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन्स. काय क्वेश्चन आपला, अप्लाय द गिवन एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन. ह्याच्यावरती अप्लाय करा, यूज करा. काय दिलेले ट्रान्सफॉर्मेशन, दिलेले काय ते एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन यूज करा. त्यातलं पहिलं बघा. आता पहिलं काय R1 इंटरचेंज R2. तर लिहिच बाय युझिंग किंवा अप्लाइंग, दोन्ही शब्द वापरू शकता. अप्लाइंग म्हणा किंवा बाय युझिंगचं सोपं. बाय युझिंग R1 इंटरचेंज R2. पहिलं एक्झाम्पल घेतलं आपण, R1 इंटरचेंज R2. आता बघा हे ए मॅट्रिक्स आपला, हा इथंच लिहितो. ह्याच्यामध्ये आपला R1, आता हे काय R1 आहे, हे R2 आहे, हे C1 आहे, C2 आहे, हे तर आपलं माहीत आहे. आता R1 इंटरचेंज R2 करायचं, याचा अर्थ काय करायचा, ए इक्वॅलंट टू ए इज इक्वॅलंट, ह्याला म्हणायचं इज इक्वॅलंट टू. हां, इथं काय R1 इंटरचेंज R2 आहे, याचा अर्थ हे R1 आहे, ते कुठे घ्यायचे आहे R2ला, ह्या इथे घ्यायचे आहे. आणि R2 कुठे घ्यायचं आहे, R1ला घ्यायचं आहे. याचा अर्थ काय होईल मग ते -1 3. इथं R2 कुठं आलं, R1ला आली. आणि R1 कुठे येणार, R2ला येणार, 1 0. सोपं आहे. तसं हे झालं रोजचं. रोज समजलं का, R1 इंटरचेंज R2, R1 कुठे घेतलं, R2 ठिकाणी घेतलं आणि R2 कुठे घेतलं, R1च्या ठिकाणी घेतलं. हे झालं R1 इंटरचेंज R2. हे झालं रोजच्या बाबतीत. आता असंच कॉलमच्या बाबतीत C1 इंटरचेंज C2, देअरफॉर ए इज इक्वॅलंट टू. आता C1, याचा अर्थ हा C1 आहे, C2 आहे. आता C1 कुठे घ्यायचा, C2ला, आणि C2 कुठे घ्यायचा, C1ला. याचा अर्थ हा कॉलम इथे घ्यायचा, हा कॉलम इथे घ्यायचा. याचा अर्थ 0 3 आणि 1 -1 झालं. हे झालं पहिलं अप्लाय R1 इंटरचेंज R2. किंवा हे आपण असं R1 R2 असं पण लिहू शकतो, R1 R2 असं पण लिहू शकतो. याचा अर्थ R1 R2च्या ठिकाणी आणि R2 R1च्या ठिकाणी असं पण लिहिलं जातं. C1 C2 असं पण लिहिलं जातं, पण आपण जनरली हे सोपं जातं आपल्याला, त्यामुळे आपण हे यूज करतो. तुम्हाला माहिती असं पण असेल ते लिहिलं जातं. ठीक आहे. हे झालं पहिलं एक्झाम्पल. आता आपण दुसरं बघू, बी बघू आपण. तर बी काय, 2R1 बाय युझिंग 2R1 आणि अँड दुसरं कुठलं आहे 3C2. देअरफॉर हां, तर 2R1 करा. 2R1 काय, याचा अर्थ 2 इंटू R1. 2 इंटू काय म्हणते R1 आहे. R1 कुठं आहे, हे. याचा अर्थ 2 म्हणजे स्केलर मल्टिप्लिकेशन, के इंटू आर आय. ही तर के इंटू आर आयच्या आयची व्हॅल्यू काय ठेवली आपण, 1 ठेवली. याचा अर्थ 2R1 झालं का स्केलर मल्टिप्लिकेशन. इथं 3C2, हे 3, केची व्हॅल्यू 3, सी आयची व्हॅल्यू इथं काय घेतली 2, C1 काय असेल 1 2 3 कुठले असेल, फक्त त्या रोला किंवा कॉलमला मल्टिप्लाय करायचं. इथं 2 कशाला करायचं, फक्त R1ला मल्टिप्लाय करायचं. याचा अर्थ काय होईल, आता इथं मला ए इक्वॅलंट टू करा. आता R1ला, R1 मधले जेवढे एलिमेंट आहेत त्या पूर्ण एलिमेंटला काय करायचं, मल्टिप्लाय करायचं. याचा अर्थ 2 इंटू 1 काय आलं 2, नंतर 2 इंटू 0 0. हे सेकंड R1, हे R2 ॲज इट इज लेस -1 3. त्याच्यात बदल करायचा नाही, कारण का आपलं काय सांगितलं, फक्त 2 इंटू R1, फक्त R1 मधल्या एलिमेंटलाच फक्त काय करायचं, मल्टिप्लाय करायचं.
त्या रोमधले जेवढे एलिमेंट असतील 1 2 3 काय असतील ते तेवढ्या एलिमेंटला मल्टिप्लाय करायचं. तसं आता 3C2 देअरफॉर ए इक्विव्हॅलंट टू 3ने काय कशाला करायचं आहे C2ला फक्त. याचा अर्थ हा C1 हा C2 म्हणजे C1 काय करायचं ॲज इट इज लिहायचं, याच्यात चेंज नाही करायचं. आणि आता C2ला काय करायचं आहे 3ने मल्टिप्लाय करायचं. 3 × 0 3, 3 × 3 9. ओके समजलं. ह्या झाला बी. आता सी बघा. आता सी काय सी थोडंसं महत्त्वाचं व्यवस्थित लक्षात ठेवायचं. सी बाय युजिंग पहिलं काय R1 प्लस 2 × R2, R1 प्लस 2 × R2 देअरफॉर ए इज इक्वलन टू. आता कशाला आपला चेंज काय करायचं आहे हेच आपण असं लिहू शकतो. हे R1 चेंजेस कसं करायचं आहे R1 प्लस 2 R2 हे आपण असं लिहू शकतो. हे असं लिहिलं काय किंवा असं लिहिलं काय हे फक्त आपण शॉर्टमध्ये एवढंच लिहिलं. याचा अर्थ हे असं लिहिलं चालतं. समजा हे जे आपण सुरुवातीला लिहिलं असतं ते चेंजेस करतो. याचा अर्थ हे आपण चेंजेस करतो. सुरुवातीला लिहिलं R1 प्लस 2 R2 किंवा असं लिहिलं चालतं R1 चेंजेस. कसं करायचं R1 तुम्हाला चेंजेस हा असं करायचं आहे. असं लिहिलं तरी चालतं. ठीक आहे. आपण अगदी शॉर्टमध्ये याचा अर्थ आपलं हे मिनिंग लक्षात येतं. असं लिहायची काही एवढी आवश्यकता वाटत नाही. ज्यांना समजत नाही त्यांनी आपल्याला चेंज करायचं आहे काय ते असं लिहिलं तरी चालेल. R1 प्लस 2 R2 आता याचा अर्थ चेंज काय करायचं आपला R1 चेंज करायचं म्हणजे हिरो चेंज करायचे. एक्झाम्पल हेच घेतलं आपण हिरो चेंज करायचे. ठीक आहे. आता कशी करायची आहे या ऑपरेशननुसार करायचं आपल्याला. काय दिलं बघा आता R1 मधले R1 चेंज करताना R1 मधले जेवढे एलिमेंट आहेत तेवढे सगळे चेंज करायचे. तेवढं एकच नाही सगळे एलिमेंट 1 2 3 आणखी काय असतील ते सगळे. आता कसं रफमध्ये करायचं साईडला थोडंसं. R1 किती आहे 1 पहिला प्लस किती आहे 2 ह्याच्यानुसार 2 × R2 कुठं आहे तर हे झालं R1 कुठं आहे हे R2 मी त्याचा कम्पेअरला हेच घ्यायचा करस्पॉन्डिंग असं त्याच लाईनमधलं घ्यायचं त्याच कॉलममधलं काय करायचा R1 R2 काय असेल ते. इथं R1 आहे R1 आपण घेतला 1 प्लस 2 R2 किती आहे -1 R2 किती आहे -1. समजा इथं R3 असतं तर इथं R3 असतं इथं आपण हा इथला घेतला असता R1 R2 आणि R3 इथला एलिमेंट घेतला असता. ठीक आहे. आता इथं काय रफमध्ये करा की त्याला हे 1 हे किती आलं -2 म्हणजे 1 - 2 म्हणजे किती आलं -1 म्हणजे किती आलं पहिला एलिमेंट हा -1 आला. हे रफमध्ये करायचं कलेक्शन. ठीक आहे. नंतर काय दुसरा किती आहे 0 R1 चेंज करतो आपण 0 प्लस 2 × R2 इथं आता ह्याचा हा एलिमेंट चेंज करतो म्हणजे ह्याचा R2 किती आहे 3 ह्याचा अर्थ किती आलं 3 म्हणजे किती आलं 0 + 6 म्हणजे किती आलं 6 किती आलं हे 6. म्हणजे आपण काय केलं चेंज फक्त R1 चेंज केला. काय केला R1 याच्यानुसार दिलेल्या कंडिशननुसार R1 चेंज केला. याचा अर्थ R2 ॲज इट इज लिहायचा -1 3 याच्यात बदल करायचा नाही. ठीक आहे. हे झालं R1च्या बाबतीत कुठले असेल ते. आता नंतर काय C1 प्लस 3C2 देअरफॉर ए इज इक्वलन टू. आता काय करायचं आपलं चेंज C1 करायचं म्हणजे काय करायचं आहे हा चेंज करायचा C1 आणि C2 आहे हे हा चेंज करायचा आपला. याचा अर्थ कसं करायचं तर रफमध्ये करायचं. C1 किती आहे 1 प्लस 3 × C2. आता हे 1 आहे हे C1 आहे. आता C2 कुठं आहे हा C2 आहे मग हा घ्यायचा हा चेंज करतो आपण त्याला करस्पॉन्डिंग हा घ्यायचा. किती आला मग हे 0 3 + 0 म्हणजे 0 म्हणजे किती आला 1 किती आला 1 आला. ठीक आहे. आपण कॉलम चेंज करतो लक्षात आलं का कॉलम चेंज करतोय C1च चेंज करतो आपण हा. पुढं दुसरा हा झाला पहिला एलिमेंट चेंज C1 मधला. आता C1 मधला दुसरा एलिमेंट चेंज करायचं किती आहे पहिला आता -1 ह्याच्यानुसार जायचं -1 हा C1 झाला -1 प्लस हा प्लस झालं. नंतर 3 × C2 किती आहे ह्याचा हा C2 किती आहे 3 किती आला मग हे -1 आणि +9 म्हणजे किती आलं 8. आपण हे चेंज करतोय C1 चेंज करतोय तेच लिहायचं आपल्याला. ठीक आहे. कॉलम आणि रोमध्ये जम्बलिंग करायची नाही तेवढं व्यवस्थित लिहायचं. म्हणजे हे तिसरं जे आहे आपलं ॲडिशन स्केलर मल्टिप्लिकेशन हे थोडंसं व्यवस्थित लक्षात घ्या. आता याचा अर्थ C1 चेंज केला मग C2 काय करायचं ॲज इट लिहायचं 0 3 0 3. ओके. आता याच्यावरती ह्या कन्सेप्ट तुमच्या क्लिअर झाल्या का इंटरचेंज स्केलर मल्टिप्लिकेशन आणि ॲडिशन स्केलर मल्टिप्लिकेशन. हे जे तुम्हाला एक्झाम प्रत्येकाचं गेलं होतं एक्झाम्पल हे इंटरचेंजचं एक्झाम्पल दिलं तुम्हाला रोजचं आणि कॉलमचं. नंतर हे स्केलर मल्टिप्लिकेशन रोज आणि कॉलम दिलं होतं आणि ॲडिशन स्केलर मल्टिप्लिकेशन त्याचं रोज आणि कॉलमचं तुम्हाला फॉर एक्झाम्पल डिटर्मिनंट ऑर्डर 2 घेतला होता आणि त्याच्यावर तुम्हाला हे सॉल्व करून सांगितलं होतं. याचा अर्थ हे कन्सेप्ट एकदा क्लिअर झाली एवढेच की ह्याच्यावर तुम्हाला बाकी सगळं पुढचं एक्झरसाईज सगळी सॉल्व करता येईल तुम्हाला.
ठीक आहे, याच्यावर तुम्हाला सगळं सॉल्व करता येईल. काय डिफिकल्टी आहे का याच्यामध्ये, कोणाची डाऊट असेल तर सांगा. ठीक आहे, ओके.